फायनली आज दादाच्या लग्नाचं सगळं सोनं करून घेतलं. हे बघा भाऊ, लग्नाचे दिवस जर म्हणले ना आपल्याला किती लवकर उठावं लागत तुम्हाला सगळ्यांना माहिती. मग काय आम्ही पण लवकर आवरून आहे ना संगमनेरला गेलो होतो, कारण तिथे आहे ना दंडे गोल्ड अँड डायमंड्स ना आम्हाला सोन्याची खरेदी करायची होती. तेवढ्याच ओळखीचा फरक पडतो. म्हणलं आता टाइमपास करून चालणार नाही, जे जे आवडत होतं ना आम्ही ते पटपट पाहायला लागलो. आणि त्यातल्या त्यात गोल्ड चॉईस करायचं काम माझ्याकडे दिलेलं होतं. मग काय म्हणलं आता आहे ना भारीतलं बघावं लागेल. पण विषय काय झाला, तिथे एकाला थोडी गोल्ड घालायचं होतं. मेन म्हणजे ना ते नवरा नवरीसाठी पाहिजे. मग ना आम्ही सेपरेट सेक्शन मध्ये गेलो. तिथे ना फक्त नवरा नवरीचेच दागिने भेटतात. आणि हा आयुष्यात पहिल्यांदा कुठे गेलो असं यांनी आम्हाला 6-7 वेळा चहा प्यायला लावला. म्हणजे काय बोलावं भाऊ आता. आणि लग्न म्हटलं मला सारखेच कॉल्स येत होते, ते पण मला हँडल करावं लागत होते. गोल्ड बघून झालं होतं, म्हणलं चला आता डायमंड आणि ना सिल्वरचं सगळं बघून येऊ. बाकी जेवढं सिल्वर वगैरे लागत होतं ना ते पण घेऊन टाकलं. आणि त्याच्यानंतर ना आम्हाला ना सगळं सुटसुटीत बघून घेतलं की याच्यापेक्षा अजून भारी भारी काय काय घेऊ शकतोय. बाबा बघत होते इथं जुन्या कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहे. म्हणलं भरपूर जुन्या वस्तू आहे काय यांच्याकडे. नंतर जेवढी सामग्री फिक्स लागत होती तेवढी घेतली. प्रॉपर बिल वगैरे त्यांच्याकडून बनवून घेतलं आम्ही. सही वगैरे केली म्हणजे कसं निवांत राहतं माणूस. बाकी तुम्हाला पण जर कोणती ज्वेलरी वगैरे घ्यायची किंवा लग्नाचं काही असेल ना ते तुम्ही इथं येऊन घेऊ शकते. तसे दंडेचे गोल्ड अँड डायमंडच्या शाखा आहे ना नाशिक, सिन्नर आणि संगमनेरला पण आहे. चला व्लॉगला आता लाईक आणि शेअर करून टाका लवकर.